ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदीजान्नी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। अंतरी उमटले संकेत भाग्याचे प्रकटही दाविले आजी मज। केला अंगीकार मज पामराचा विश्वास तो मनी दृढ झाला। दीन दुबळा पतित बहु अपराधी माझे मज झाले पूर्ण ठावी। पुसले अंतर प्राक्षाळून गेले तुकयाच्या अनंत प्रसादाने। तुकयाच्या अनंत प्रसादाने उमटले भाव प्रेम सरोवरी। तुकादास झाला सदा साठी चाकरी। रामकृष्ण हरी, हरे कृष्ण। महाराजांच्या चरित्रमय कथेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे जीव हे भगवंताचे नित्य आणि सनातन अंश आहेत आणि त्यांचं स्वरूप भगवंताचे नित्य दास असं आहे। आणि अशा या जीवांचे दोन प्रकार आहेत, एक नित्य मुक्त की जे सदा सर्वदा भगवत धामातच आहेत आणि त्यांचं कधीही या भौतिक जगतात येणं किंवा पतन झालेलं नाही, आणि दुसरे आपण जे अनादिकालापासून या भौतिक जगतामध्येच आहोत। आ ब्रह्मभुवन लोका पुनरावर्तिनो अर्जुन, अशीच आपली या अनंत भौतिक ब्रह्मांडामध्ये अनेक योनीमध्ये भ्रमंती चालू आहे। या भ्रमंतीचं आणि दुःखाला प्राप्त होण्याचं मुख्य कारण काय असेल तर आपली बहिर्मुखता आहे। आपण आपल्या अंशीला विसरलोय आणि इंद्रिय तृप्तीच्या साधनामध्ये या भौतिक जगतामध्ये भ्रमण करतोय आणि दुःखाला प्राप्त होतोय। तो आपला जो अंशी आहे, भगवंत आहे, तो कसा आहे? यस्माक्षरम अतितो अहम अक्षरादपि च उत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रतिता पुरुषोत्तमः। भगवद्गीतेत स्वतः भगवंत म्हणतात की मी असा या अक्षर आणि अक्षर या दोघांच्या पेक्षा वेगळा आहे आणि त्यांच्यापेक्षा उत्तम आहे, आणि म्हणून या लोकामध्ये आणि वेदामध्ये मला पुरुषोत्तम म्हटलं जातं। त्या भगवंताचीच तीन रूपं आहेत, त्याला भगवंत परमात्मा आणि ब्रह्म म्हटलं जातं। तत्तत्त्वविदस्तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते। श्रीमद भागवत असं सांगतं, ब्रह्म हे भगवंताचं असं रूप आहे की जे निर्विशेष आणि निर्विकार आहे। फक्त सत्ता असते आणि सर्व शक्तीने युक्त असतं, पण प्रकटीकरण काही होत नसतं। परमात्मा रूप हे सविशेष आहे, पण लीला शक्तीने युक्त नाही आहे। आणि भगवंत रूप सर्वांग सर्व अर्थाने परिपूर्ण आहे। आणि विशेष म्हणजे जे प्रयोजनीय परमप्रेम आहे ते भगवंताच्या ठिकाणीच अनुभवाला येतं किंवा भगवंताच्या ठिकाणीच ते नित्य वर्तमान असतं। आणि म्हणून भक्तांचं गंतव्य हे भगवंत आहेत आणि भक्ती हे त्याचं साधन आहे। आणि संबंध जो आपल्याला प्रस्थापित करायचा आहे तो या भगवंताशी, या लीला विग्रही रूपाशी। असा हा भगवंत आपल्याला सर्वात निकटतम आणि सर्वात प्रियतम आहे। कठोपनिषदामध्ये एक मंत्र आहे, नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान्
तमात्मस्थं मेनुपश्यन्ति धीरा तेषां शांतिः शाश्वती नेतरेषां. किंवा अजून एका ठिकाणी म्हटलंय तेषां सुखम शाश्वतम नेतरेषां. याचा अर्थ असा आहे की जो नित्यांचा नित्य आहे, म्हणजे जीव किंवा आत्मस्वरूपात आपण सर्व नित्य आहोत आणि त्या नित्यांचा मुख्य नित्य असा भगवंत. चेतनश्चेतनानाम, जे चेतन आहेत सर्व जीव, त्या चेतन जीवांचा मुख्य चेतन असा तोच सर्व जीवांच्या कर्मफलांचे विधान करतो आणि त्या आत्मस्थ स्थित असलेल्या, म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या त्या भगवंताला, त्या परमात्मा रूपाला जो अनुपश्यंती म्हणजे निरंतर पाहत असतो, त्याच धीर पुरुषाला परमशांती प्राप्त होते. अजून एका ठिकाणी सांगितले की त्याला परमसुख प्राप्त होतं. आणि अशाच अर्थाचा श्लोक किंवा असाच श्लोक श्वेताश्वतर उपनिषदामध्ये पण आहे. एवढंच नव्हे तर हा श्लोक गोपाल पूर्व तापनीय उपनिषदामध्ये पण आहे. आणि याच्यामध्ये जीवाचा आणि भगवंताचा नित्य संबंध कसा आहे तो फार व्यवस्थितपणे विशद केलेला आहे. अशा प्रकारे गीता, भागवत, सर्व पुराण, वेद, उपनिषद हेच सांगतात की भगवंतच आपल्याला सर्वात निकटतम आहे, सर्वात प्रियतम आहे, सर्व सुहृद आहे, हितकर आहे, हितैषी आहे आणि तोच आपला अंतरात्मा आहे. आणि अशा भगवंताला सोडून आपण जी माया किंवा प्रकृती आहे, जी जड आहे, की जिचा आणि आपला काहीही संबंध नाही, जसा प्रकाशाचा आणि अंधाराचा संबंध येऊ शकत नाही, प्रकाशासमोर अंधाराला उभं करता येत नाही, पण तरीही आपल्या बाबतीत असं झालंय की आपण प्रकाशमय आहोत, आपण सच्चिदानंद आहोत आणि माया ही जड अंधकारासारखी आहे, तरीसुद्धा आपण तिच्या संसर्गात आलेलो आहे आणि तिच्याबरोबर हा संसार उभा केलाय आपण. आणि परिणाम काय आहे तर दुःखाला प्राप्त होतोय. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ नाही कोठे विश्रांती. महाराज म्हणतात तर आपल्याला करणीय काय आहे की या जड मायेशी असणारा आपला संबंध, हा जो विपरीत संबंध आहे, तो संबंध किंवा त्या संबंधाचं छेदन करून आपल्याला भगवंताशी आपला जो स्वाभाविक आणि नित्य संबंध आहे त्याचं पुनरुत्थान करायचं आहे, त्याला प्राप्त करायचं आहे. आणि हा संबंध आपल्याला सहजपणे पुनरुज्जीवित करता यावा यासाठी भगवंत सदा सर्वदा आपल्याबरोबर असतात. आपण कोणत्याही योनीत गेलो तरी आपल्याला अंतरात्म रूपातनं, अंतरात्मा या रूपानं ते सदा सर्वदा आपल्याबरोबर असतात. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती, भगवद्गीता सांगते. किंवा अनेक ठिकाणी हे प्रमाण आहे की भगवंत आपल्या अंतरात्म रूपानं असतात. किंवा मुंडक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे, आणि हा मंत्र श्वेताश्वतर उपनिषदामध्ये पण आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखायां समानं रक्षं परिशश्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वादुवत्ति अनश्ननान्याभिचाकसीति. हा मंत्र तोच सांगतो की या शरीररूपी वृक्षावरती दोन पक्षी आहेत. कसे आहेत तर सख्य भावाने एकत्र राहणारे आहेत. एक आहे परमात्मा आणि एक आहे जीव. जीव हा या वृक्षाची फलं भोगण्यामध्ये आसक्त आहे आणि म्हणून बद्ध आहे. अशा प्रकारे आपण जे विवेचन केलं याला संबंध ज्ञान म्हणतात. म्हणजेच ते ज्ञान की ज्या योगी आपल्याला हे समजतं की जीवाचा म्हणजे आपला असणारा भौतिक मायेशी जो संबंध आहे तो नैमित्तिक आहे, नित्य नाही, स्वाभाविक नाही, क्षणभंगूर आहे आणि परिणामी दुःखच देणारा आहे. आणि या विरुद्ध जो भगवंताशी आपला संबंध आहे तो नित्य आहे, शाश्वत आहे, परम आनंद प्रदान करणारा आहे. आणि तो संबंध आपण स्थापित केला की आपण आपल्या मूळ स्थितीत, मूळ वैधानिक स्थितीत स्थित होऊ. आणि हेच आपलं गंतव्य स्थान आहे, हीच आपली स्वाभाविक स्थिती आहे. आता हे संबंध ज्ञान एकदा लक्षात आलं आणि त्यानंतर योग्य साधनाचा म्हणजेच अभिधेयाचा उपयोग केला तर भगवंताशी आपल्याला सहज आपलेपणा निर्माण होईल आणि निश्चितपणे त्या प्रयोजनीय परमप्रेमाची प्राप्ती होईल. म्हणून आता हे साधन किंवा अभिधेय काय आहे
आणि कशा प्रकारे त्याचा अंगीकार केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या परम प्रयोजनीय प्रेमाची, भगवत प्रेमाची प्राप्ती होईल, हे पाहणं फार फार आणि फारच महत्त्वाचं आहे. आणि याच साधनाला किंवा अभिधेयाला भक्ती असं नाव आहे. ती साधना आपण उद्या पाहू. आणि आता या प्रेमळ कथेकडे वळू महाराजांच्या. खरं तर ही कथा ही तीच साधन आहे ज्याला भक्ती असं म्हटलं जातं आणि अतिशय सुलभ आणि सहज आहे. काल आपण पाहिलं की महाराजांच्यावरती संसाराचं ओझं आलं. मग काही ना काहीतरी व्यापार उदीम करून संसार गाडं चालवायचा महाराजांनी विचार केला आणि त्या योगे चाकणच्या बाजारला गेले. तिथून परत येताना जी विलक्षण घटना घडली ती कथा आपण ऐकली. खरं तर महाराजांचं चित्त हे भगवंताकडेच नेहमी असायचं. संसार हा त्यांना करायला लागत होता. त्यांच्या चित्तात कधी संसाराबद्दल आसक्ती किंवा आत्मीयता निर्माण झाली नाही. त्यामुळे त्यांची अशी अवस्था होती, परमार्थी चित्त प्रपंची देह दोठाई जीव वाटला आहे, कधी सोडवसील विठ्ठल माये करुणा नाही तुझ कैसी. महाराज एकदा अभंगात म्हणलेत पण असे की जाळोनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझे मनी मानसी हे. म्हणजे मी आता संसार सोडून दिलेला आहे आणि तूही अजून प्राप्त नाहीस. तुझ्याही मनामध्ये येत नाही की मला दर्शन द्यावं किंवा मला सदा सर्वदासाठी आपल्याबरोबर वैकुंठ धामाला घेऊन जावं. अशी काहीतरी अवस्था आहे. इथं प्रपंचात चित्त नाही, पण प्रपंच करायला लागतोय. दोन्ही ठिकाणी जीव वाटला गेलेला आहे. आणि म्हणून हे विठ्ठला तुला करुणा का येत नाही. म्हणजे मला फक्त अशा वरवर भेटी देऊ नकोस, तर सदा सर्वदासाठी माझा हो, सदा सर्वदासाठी आता मला परत यायची इच्छा आहे. अशा प्रकारचाच भाव महाराजांना सुरुवातीपासूनच होता. शेवटी हा संसार कोणावरती टाकता येत नाही, म्हणून संसार गाडं चालवण्यासाठी महाराज विचार करायला लागले. तेव्हा जे काही भांडवल उरलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मिरच्या घेतल्या. 3 गोणी मिरच्या घेतल्या आणि कोकणात व्यापारासाठी गेले. मार्गी चालता तै क्षणी विठ्ठल नामाची मोठे ध्वनी, सगुण स्वरूप आणूनी ध्यानी सप्रेम मनी सर्वदा. नामरूपी जडले चित्त देह भाव नाही किंचित, समुद्र तीरी वैष्णव भक्त गावाबाहेर उतरला. आणि अशा प्रकारे कोकणाच्या मार्गावरती मुखातून सदा सर्वदा विठ्ठल नामाचा ध्वनी घेत मार्गक्रमण चालू झालं. महाराज एक ठिकाणी म्हटलेलेच आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. म्हणजे काय तर महाराजांच्या बाबतीत ही नामाची प्रीत आता निर्माण झाली नव्हती, तर ती राहिलीसे प्रीत म्हणजे या जन्माच्या आधीपासूनची ती प्रीती आहे नामाची, आणि ती तशीच राहिली. आणि त्यामुळं मुखामध्ये सदा सर्वदा नाम आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अशा प्रकारे महाराजांची अवस्था आहे. आणि ध्यानामध्ये काय आहे तर सगुण रूप आहे त्या पांडुरंगाचं, श्रीकृष्णाचं. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. किंवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हाव मी भक्त तू देवाईसे करी, दावी मज रूप गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माथा. पाहीन श्रीमुख देईन आलिंगन, जीवे निंबलो नवतरीन, आणि पुसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. ही महाराजांची अवस्था आहे. म्हणजे मला तुझं ब्रह्मज्ञान पण नको किंवा आत्मस्थिती भाव पण नको आहे, मला फक्त तुझं सगुण रूप हवं आहे. गोजिरे सगुण रूप पुरे. आणि अशा प्रकारे मुखामध्ये नाम आणि चित्तामध्ये त्या भगवंताचं सगुण रूपाचं ध्यान करत महाराजांची विधेय अवस्था झाली. असो ऐसा कोठे आठवही नाही, देहीच विदेही भोगुदशा. या अवस्थेला महाराज प्राप्त झाले आणि अशीच वारंवार त्यांची अवस्था होत राहायची. आणि अशा अवस्थेत ते एका गावाबाहेर आले. तेथे शिवालय होते थोर, पुढे वटपिंपळ तरुवर, तेथे गोण्या लोटुनी सत्वर, स्वहस्ते ढोरे बांधिली. चित्ती बैसली पांडुरंग मूर्ती, देहाकृती नाठवी. आणि मग तिथं एक गोणी उसवली मिरच्याची आणि दुकान मांडलं. चित्तामध्ये पांडुरंग मूर्ती, देहान विदेह अवस्था, आणि महाराज व्यापार करतायत.
तेव्हा गावातले नरनारे येऊन महाराजांना विचारतात, काय आणले विकाय आणि याचा दर काय आहे या तुमच्या मालाचा. तेव्हा महाराज सांगतात की तुम्हाला दर सांगायची काय गरज आहे, तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला जो माहीत आहे त्या भावाने घेऊन जावा. मग एकाने 1 शीर तांदूळ आणले आणि महाराजांनी हिशेबानं त्याला मिरच्या दिल्या. तर लोकांची अवस्था अशी असते की थोडं वरतून द्या म्हटलंच जातं. तेव्हा महाराज म्हणायचे की हातानं लागेल ते घ्या थोडंसं तुमच्या हिशेबानं. पण लोकांचा हिशेब असा होता की ते जवळजवळ दुप्पट घेऊन जायचे. नंतर 2 बायका आल्या 6 रुकं घेऊन, डबू पैसे. आणिक 6 रुके घेऊन देखा आल्या तेथे दोघी बायका, त्यांसी मोजणी देतसे तुका म्हणती अनेक देखा वर काही. मग तेव्हा महाराज म्हणायचे, हातानं मी काय देतोय तुम्हीच घ्या. आणि मग भीत त्या गोणीत हात टाकून एकीनं थोडंसं घ्यायचं, नंतर दुसरीनं थोडंसं घ्यायचं. अशा प्रकारे कमीत कमी दुप्पट तरी ते घेऊन गेल्या. आणि हे सगळं लोक पाहतच होती. त्यामुळं अशी गावात बातमी पसरली की तुकाशेटवाणी आलेला आहे. आणि तो कसा, गावात जाऊनी सांगती कोणी बाहेर आला तुकाशेटवाणी, तो परम भला सुलक्षणी हरिभजनी तत्पर, मोजणी परीस साचार दुप्पट गुणे देतो वर. अशी बातमी पसराय फार वेळ लागत नाही, लगेचच सर्व गावात झालं आणि गावातली रांगच लागली इकडं महाराजांच्याकडं मिरच्या घेऊन यायला. असं 1 गोणी संपली, नंतर दुसरी उसवल्यानंतर तर अजूनच लोक आली. आणि मग महाराजांनी तर सांगितलं, तर मी एकटा तुम्हाला किती देणार, तुम्हीच तुमच्या हिशेबाने घेऊन जावा आणि मला पैसे द्या किंवा मला त्याचा मोबदला जो काय असेल तो द्या. मग तर काय अवघ्या 10-15 मिनिटात पोतं खाली. आणि आता एकच पोतं राहिलं होतं. त्या गावात एक खळ होता. तो आला आणि महाराजांना काय म्हणायला लागला, तर माझे घरी खर्च थोर, मिरच्या पाहिजेत गोणी भर, तुम्हाशी असत्य वाटेल जर, तरी पुसास त्वर लोकांशी. आता लोक कोण सांगणार आहेत की हा असा खळ आहे म्हणून? कोणी काय बोललं नाही आणि महाराजांच्या ध्यानी म्हणे काय नाही. ऐकोनी म्हणे वैष्णव भक्त तुमचा विश्वास आहे निश्चित, वचन ऐकून या त्वरित नष्ट उचलीत गोणी ते. आणि तो गोणी घेऊन गेला. महाराज म्हणले की मोकळी गोणी परत आणा. तर तो काय सांगतो की घरी साठवून ठेवाय काय नाही, त्याच्यामुळे गोणी मी तुम्ही जेव्हा परत याल बाजारला पुढच्या वर्षी किंवा काय, तेव्हा ही देईन मी परत. म्हणजे आता भेटीगाठी घेण्याचा संबंधच नाहीत आणि मोबदला द्यायचाही संबंध येत नाही मग. आणि इथं एक महिपती बाबा फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगताय, अगदी लक्षपूर्वक ऐका. अंतरीचा कृत्रिम भाव सर्वथा नेने भक्त वैष्णव, याची विषयी तुम्ही सर्व दृष्टांतपूर्व अवधारा. आज पर्जन्य वर्षेल घटिका ऐसे जाणती पिपिलिका, मग अंडी काढून या देखा ठिकाणी आणिका त्याने ती. आणि लगवी करता भूमीवर त्याच मुंग्या वाहती पुरे, त्यांसी ब्रह्मांडींचा कळे विचार परिमानवाचे अंतरण जाणती. म्हणजे मुंग्यांची अशी अवस्था असते की पाऊस येण्याच्या पूर्वी त्यांना त्याचे संकेत मिळतात की पाऊस येणार आहेत, आणि मग ते आपली अंडी जी आहेत योग्य ठिकाणी नेऊन ठेवतात, सुरक्षित ठिकाणी. पण तिथंच एखादा मनुष्य लघवी करतो तर त्या मुंग्या त्या पुरातनं किंवा त्या अंडी वाहून जातात. महिपती बाबा म्हणतात की मुंग्यांना तो ब्रह्मांडीचा विचार करतो, पाऊस कधी येणार आहे तो सुद्धा विचार मुंग्यांना कळतो, पण ह्या मानवाचा अंतर मात्र त्यांना कळत नाही. आणि तसंच इथं या दुष्टाच्या बाबतीत घडलं. तैसे देवाचे मनोगत ते जाणती प्रेमळ भक्त, परी दुर्जनाचे कठीण चित्त ते निश्चित कळेना. म्हणजे महाराज भगवंताचं हृदय जाणायचे, भगवंताचा विचार जाणायचे, त्याच्या चित्तात काय आहे त्याचं मनोगत जाणायचे. पण या दुर्जनाचं चित्त त्यांना कळलं नाही, कारण चित्त शुद्ध आहे, त्याच्यात दुर्विचार आणि दुर्वासना अजिबात नाही. त्यामुळे दुर्जनाचं चित्त कळलं नाही महाराजांना, आणि साधूंना कळत नसतं. असं ते कोणी गेलं त्यांच्यापाशी तरी त्याचं मंगलच चिंतितात आणि मंगलच करत असतात. असं तुकयाशी त्याचा विश्वास मनी कपटखानी कळेना. त्याच्या चित्तातला कपटीपणा महाराजांना कळत नव्हता, कारण विश्वास मनी होता. जसा भगवंतावरती तसाच भगवंताच्या सर्व जनावरती विश्वास. आणि सर्व आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोन सांडिले. या त्रिभुवनात त्यांना विषम कुठं दिसतच नाही, त्यांच्यासाठी असतच नसतं. आणि अशीच अवस्था महाराजांची होती. त्यामुळे दुर्जन असो सज्जन असो चित्त सदा निर्मळ होतं. इकडं मात्र महाराजांना परमसंतोष झाला, कारण फार कमी वेळेमध्ये सर्व विक्रा झाला म्हणून. परमसंतोष झाला अंतरा, म्हणे बरा सत्वर झाला विक्रा, स्नान करुणी त्या अवसरा रुक्मिणीवरा आठवीत. आणि चित्तामध्ये संतोष भक्तांच्या हा असतोच. नाथबाबा म्हणतात ना, गाठी असता कोटी धन, परी संतुष्टची नाही ज्याचे मन, तो परम दरिद्र जाण उद्धवा. आणि
हाती नसता फुटकी काचवटी, परी संतुष्टता नित्यपोटी. आणि ही भक्ताची अवस्था असते. काय ऐवज मिळाला तर 1 शेर तांदूळ आणि 6 रोखे ढबू पैसा, एवढीच रोख काहीतरी कमाई झाली. 3 गुन्ह्या गेल्या, पण महाराजांच्या चित्तामध्ये आनंद आहे. कारण त्या आनंदाचं कारण ही कमाई नाही किंवा हा संसार नाही, त्या आनंदाचं कारण आहे चित्तात असलेला भगवंत पांडुरंग आणि त्यानं प्रेममय झालेलं चित्त. त्याच्यामुळं तो आनंद कशानं बाधित होत नाही. सदा नामघोष करू हरिकथा, जिने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. अशी अवस्था महाराजांची आहे. चित्त आनंदाला प्राप्त आहे. साहित्य पुरेस आलंय. त्यामुळं आता त्यांनी ठरवलं की पाक निष्पत्ती करावी. वितळी तपेली काढली आणि भात शिजाय टाकला. जनार्दनची भरला जनी ऐसा निश्चय दृढमणी, ध्यानात आणुनी कैवल्यदानी नामस्मरणी डोलतसे. आणि पाक करत करत असता नामस्मरणात चित्त रंगून गेलेलं आहे. इकडं मात्र पांडुरंग काय विचार करतोय तर ऐसी जाणुनी तयाची स्थिती, काय म्हणतसे रुक्मिणीपती, याची तो ऐसी उदास वृत्ती प्रपंच भांती कळेना. 3 गोण्या साचार मिरच्या घेऊन गेले चोर, घरी अडवतील सावकार मग काय उत्तर देईल त्या. ऐसे म्हणून भक्त कैवारी मनुष्य वेश घेत सत्वरी, गावात जाऊन एके घरी मधुरोत्तरी बोलत. आणि भगवंत काय विचार करायला लागले तर महाराजांची वृत्ती उदास झालेली आहे. प्रपंचाचा विचार नाही. मिरच्या तर फुकटच गेलेल्या आहेत, कमाई काय झालेली नाहीत आणि घरी सावकारांची कर्ज आहेत, त्याच्याबद्दल काय करेल. म्हणून शेवटी भगवंतांनी मनुष्य वेश धारण केला आणि गावात गेले. खरं तर भगवंत भक्तांचं सर्व काही वहन करतात. माऊली म्हणते, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे ते सर्व मी करी. काही एक सांगे असं नाही तर न सांगता हे सर्व काय करतो. इथं आपण प्रत्यक्ष पाहतोच महाराजांच्या बाबतीत. किंवा श्रीकृष्णांचं प्रतिज्ञावचन आहे भगवद्गीतेमध्ये, अनन्यश्चिंतयन्तो मामी जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जे भक्त माझ्या ठिकाणी अनन्यपणे आश्रित असतात आणि अनन्य अर्थानं माझं चिंतन करत असतात. अनन्याचा अर्थ आहे की अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता, असं नारदांनी भक्तिसूत्रात सांगितलंय. म्हणजे सर्व आश्रयांचा त्याग करून एका श्रीकृष्णांच्या ठिकाणी आश्रित होऊन, एका भगवंताच्या ठिकाणी आश्रित होऊन त्यांचं चिंतन करतात. आणि जे पर्युपासते म्हणजे योग्य प्रकारे भगवत सेवेमध्ये संलग्न आहेत, तेषां नित्याभियुक्तानाम, त्या माझ्या ठिकाणी नित्ययुक्त झालेल्या त्या भक्तांचं योगक्षेमं वहाम्यहम्, त्यांचं योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टींचं मी वहन करतो. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते देतो आणि जे आहे त्यांच्याकडे त्याचं रक्षण करतो. खरं सांगायचं म्हणजे भगवंत योगक्षेम तर सर्वांचाच वहन करतात, भक्तांचा करतील त्यात काय विशेष आहे. किंवा महाराज पण म्हणलेत, योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. त्या तर साध्या सुध्या गोष्टी आहेत. हा तर एवढा प्रेमळ आहे की कर धरून मार्गक्रमण करवतो. आणि हे फक्त भक्तिमार्गामध्ये आहे. इतर ठिकाणी स्वबळावरती चालावं लागतं. भक्तीमध्ये असं आहे की भगवंत हातात हात घेऊन ही भवनदी पार करतात आणि आपल्या धामाला घेऊन जातात, जिथं प्रेमामृताचा सदा सर्वदा वर्षाव होत असतो. आणि तोच विचार इथं भगवंतांनी केला. महाराज तर उदास झालेत प्रपंचाबद्दल. विदेही अवस्था आहे, प्रपंच रहाटी चालवायचे आहे, त्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी मनुष्य वेश धारण केलं आणि गावामध्ये गेले आणि घरोघरी जाऊन उधारी उकळायला लागले. तेव्हा कोणी विचारायला लागलं की तू कोण आहेस, कुठलं उधार मागतोयस. तेव्हा भगवंत काय उत्तर देतात, फार महत्त्वाचं आहे उत्तर हे, किंवा फार विलक्षण उत्तर देतात भगवंत. ऐकोनी म्हणे शारंगधर, तू कसेट वाणी देहो कर, मी विठोजी तयाचा चाकर, आलो उधार मागावया. मी विठोजी त्याचा चाकर, आलो उधार मागावया. काय म्हणतात पांडुरंग, काय म्हणतोय शारंगधर, तर तुका शेठ वाणी आहे देहूचा, त्याचा मी चाकर आहे, माझं नाव विठोजी आहे. म्हणजे भक्तासाठी भगवंत चाकर झाला, चाकरीचा गडी झाला. हे भक्तिप्रेमाचं विशेष आहे. हा भक्तिप्रेमातला भाव आहे. त्या प्रेमाच्या पोटी भगवंत स्वतःला भक्तासाठी विकतात. मी विकला जातो म्हणतात, किंवा स्वतःलाच देऊन टाकतात.
तेव्हा गावातले स्वार्थी लोक काय म्हणायला लागले, तर आम्ही मोजूनच आणलं नाही तर पैसे किती द्यायचे कसे ठरवायचे. तेव्हा पांडुरंग काय उत्तर देतात, यावरी म्हणे वैकुंठ पीठ, तू हा तुकीची देतो स्पष्ट, यास्तव नाव तुकसेट, त्याशी वरिष्ठ बोलती. म्हणजे माझ्या मालकाचं नाव तुका आहे आणि तो तुकीची देतो, म्हणजे अंदाजे दिलं तरी ते बरोबर मोजमापात बसतं. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि मी सांगतोय तेवढाच बरोबर असणार आहे. यावरी गावींचे लोक बोलती, तरी मिरच्या आम्ही आणल्या किती, जैसे सांगे रुक्मिणीपती, तितक्याची भरती मोजिता. ऐसा देखोनी चमत्कार, पैसे आणून देती सत्वर, भक्तासाठी शारंगधर घरोघर फिरतसे. आणि अशा प्रकारे सर्वांनी विचारले की आम्ही किती मिरच्या आणल्या, आणि भगवंत जे सांगत होते तेवढ्याच त्यांच्या मिरच्या भरायच्या. आता हा भगवंतच आहे, त्याला सर्वश्रुत आहे, त्याच्यापासून काय लपवलं आहे. त्यामुळे तो सांगेल तेवढ्याच मिरच्या बसायच्या. आणि सर्वांना याचा नवल वाटलं आणि सगळ्यांनी अगदी पैसे आणून दिले. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भक्तासाठी शारंगधर घरोघर फिरतसे. किती नवलाईची गोष्ट आहे की भक्तासाठी शारंगधर भगवंत सर्वसमर्थ घरोघर फिरतसे. आणि अशा प्रकारे भगवंतानी सर्व जो उधार आहे तो उकळला गावातून. आणि महाराजांचं नाव पण केलं. कशा प्रकारे, तर लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की हा जेवढं सांगतोय तेवढंच वजन भरतंय. म्हणती तुका शेट हे नाव सत्य, आश्चर्य करीत जन तेव्हा. असा हा भगवंत भक्तिभावानं भुलतो. भक्तिभावे भुलला हरी, आपुले महत्व न विचारी, रंक होऊनी ते अवसरी घरोघरी फिरतसे, घरोघरी फिरतसे. काय तर भक्तिभावानं भुलून जातो. आपलं महत्त्व, आपली महत्ता, आपली सर्व शक्तिमत्ता किंवा आपला मोठेपण सगळा विसरून जातो आणि रंक व्हायला लागलं तर रंक पण होतो. आणि इथं असाच घरोघरी फिरतोय महाराजांच्यासाठी. अशा प्रकारे सर्व उधार उकळला, पण तो एक खळ होता त्याचा मात्र राहिला. भगवंत त्याला म्हणतात, तू कशेट वाणी देहू कर, मी विठोजी त्याचा चाकर, मिरच्या आणल्या गोणी भर, त्याचा उधार दे आता. आणि असं बोलल्यानंतर तू उधार द्यायचं सोडलंच, पण तो भगवंताला ओढायला लागला महाराजांच्याकडं आणि म्हटला की तू कसेट माझा मित्र जाण, मजवरी केले एहसान, त्याने काय दिल्या मोजून, आलासी म्हणून या ठाया. तेव्हा भगवंत म्हणतात, मी काय परत जाणार नाही पैसे घेतल्याशिवाय तुझ्याकडून, कारण माझा मालक म्हणेल की हा आपीशी चाकर आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याकडून पैसे घेऊनच जाणार. भगवंत पण हट्टाला आले. पण तो दुर्जन म्हणायला लागला, मी देणारच नाही, तू घेऊन कुठून जाशील. तेव्हा मात्र भगवंताने एक नवीन युक्ती योजली. एक चराट घेतलं आणि त्या दोरीनं म्हणे, मी आता इथं फास लावून जीव देईन आणि अख्खा गाव बुडवून टाकीन. आणि हा सगळा प्रसंग पाहून जवळपासचे सगळे गावातले जमायला लागले. नरनारी आल्या आणि सगळ्यांनी त्या खळाची फजिती करायला सुरुवात केली. कोणी पण अशा काय गोणीवर मिरच्या फुकट देईल का. आता त्या खळाकडे काय उपाय नव्हता. त्याने दुसरीच युक्ती योजली की तो म्हणला, मला मिरच्याच नकोस, तू आपल्या तुझ्या मिरच्याच घेऊन जा. तेव्हा भगवंत म्हटले की जर तुला नको होत्या तर घेऊनच का आलास. ऐसे म्हणून शारंगधर, स्वहस्ते कंठाशी बांधिला दोर, गरगरा फिरवितसे नेत्र, लोक सर्वत्र पाहती. म्हणजे खरं तर हा सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहे. नाटकामध्ये तर अतिशय. आणि हे नाटक एवढ्या जबरदस्तपणे केलं की गावातल्या सगळ्या लोकांना वाटलं की खरंच फार मोठी पंचायत येणार आणि गाव बुडून जाईल जर ह्यांनी काय बरं वाईट करून घेतलं तर. आता इथं महिपती बाबा फार महत्त्वाची गोष्ट सांगतात, ती लक्षपूर्वक ऐका. जयाची मूर्ती हृदय संपुटी, एकांती ध्यातो धुर्जटी, तो तुकयाचे भक्तीसाठी पाशकंठी बांधित, तो तुकयाचे भक्तीसाठी पाशकंठी बांधित. अष्टांग योग साधिती हटी, परी कदापि न पडे त्यांची दृष्टी, तो भक्ती पाश वागवी कंठी, नवलपोटी मज वाटे. ज्याची प्राप्ती व्हावया कारणे, महर्षी करती अनुष्ठाने, तो भक्त कार्यास्तव जाण घेत बांधुनी जगदात्मा. जो कमलोद्भवाचा पिता होय, इंदिराजाचे ध्यातसे पाय, जो नारदादिकांचे गेय, बांधला जाय भक्तीने, बांधला जाय भक्तीने.
तर ज्याच्या मूर्तीचं एकांतामध्ये शिवजी हृदय संपुटीमध्ये ध्यान करतात तो तो तुकयाची भक्तीसाठी पाशकंठी बांधित. फार महत्वाचं आहे हे वाक्य. तो तुक्याच्या भक्तीसाठी कंठाला पाश बांधतोय, किंबहुना त्याचा स्वभावच तसा आहे. अष्टांग योगामध्ये किंवा हठयोगामध्ये किंवा अनेक प्रकारच्या योगामध्ये ध्यानात आणण्याचा प्रयत्न करून सुद्धा जो येत नाही, पण तो भक्तीचं पाश मात्र सहर्ष वागवतो. ज्याची प्राप्ती करण्यासाठी महर्षी अनुष्ठान करतात तिथं कदाचित जात नाही, पण भक्तांसाठी तत्पर असतो. जो ब्रह्मदेवाचा पिता आहे, लक्ष्मी ज्याच्या चरणाचं सदा सर्वदा ध्यान करते, किंवा नारदादिकांनी जो सदा सर्वदा आपल्या गीतामध्ये गायलेला आहे, तो बांधला जाय भक्तीने, तो एका भक्तीनंच बांधला जातो. अहम भक्त पराधीना, भगवंत स्वतःच म्हणतात. असो, इकडं काय घडलं तर गावकऱ्यांनी त्या खळाला अगदी लाथाबुक्क्यांनी मारलं आणि मिरच्या मोजून जो काय त्याचा मोबदला आहे तो त्याच्याकडून घेऊन पांडुरंगाला दिला. आता हा मोबदला घेऊन महाराजांना कसा द्यायचा, तर भगवंतानं गावातल्या चौधऱ्याचं रूप घेतलं आणि सगळा मोबदला घेऊन महाराजांना दिला. महाराज विचारतात कशाचे पैसे, तर त्यांनी सांगितलं की आमच्या गावात ज्या तुम्ही मिरच्या दिल्यात त्या सगळ्याच्या आहेत. तर महाराज म्हटली एवढी काय गडबड करायची गरज नव्हती, किंवा माझं तसं काय म्हणणंही नव्हतं. तर पांडुरंग काय सांगतात, तर आमचा गाव फार नामांकित आहे आणि आम्ही कशाला उदार ठेवू तुमचं, म्हणून तत्परतेनं सत्वर गतीनं आणून दिले तुम्हाला. तेव्हा महाराज पाक निष्पत्ती करत होते आणि त्या चौधऱ्याला सांगितलं की जर तुम्ही गावातनं मला तूप आणून दिलं तर बरं होईल, की माझ्याकडे 6 रुपये आहेत तेवढे घेऊन जावा. आणि पांडुरंगानं काय केलं तर तांब्याभर तूप आणून दिलं. आणि आता अनायासपणे पाक निष्पत्ती सिद्ध झाली होती आणि महाराजांनी चौधऱ्याला म्हटले की तू पण आता इथं पंक्तीला बस. चौधरी आसी म्हणे ते अवसरी, पाक निष्पत्ती झाली बरी, येथे भोजन कराल जरी, संतोष अंतरी मज वाटे. देखोनी भक्ताचा शुद्ध भाव अवश्य म्हणे देवादिदेव, तो अतित रूप धरुणी अपूर्व सदाशिव काय म्हणे. महाराज चौधऱ्याला म्हटले की तुम्ही जर भोजन केलं तर मला मात्र परम संतोष येईल, माझ्या चित्ताला आनंद होईल. आणि हे सर्व शिवजींच्या मंदिरासमोर चाललं होतं. तेव्हा शिवजींना पण राहवलं नाही आणि अतित रूप धरुणी अपूर्व सदाशिव काय म्हणे, एका अतिथीचं रूप घेतलं. आणि शिवजी काय म्हणतात तर शिवालया समोर बैसोनी देखा, म्हणे मी अतित बैसलो भुका, पंक्तीचा लाभ आम्हाशी देखा, ऐकोनी तुका संतोषी. आणि अशा प्रकारे एका प्रेमळ भक्ताच्या पंक्तीचा लाभ घेण्यासाठी पांडुरंग पण आलेत आणि शिवजी पण आलेत, कारण त्या प्रसादामागचा भाव विशेष महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच हरिहर दोघेही भुकेलेले असतात. आणि अशा प्रकारे तुकयाची भक्ती देखोनी, शिव विष्णू जेविले दोनी, अतित जाता त्या लागोनी, आशीर्वचने गौरविती. सनात करुणी प्रेमळ भक्त, चौधरी तो झाला गुप्त, तो गावींचे लोक मिळाले तीथ, देखोनी बोलती तुकयासी. आणि अशा प्रकारे भगवंत आणि शिवजी दोघंही तृप्त झाले आणि भगवंत अंतर्धान झाले. शिवजीही अतित रूपात आले होते, तेही परत गेले आणि तेव्हा गावचे लोक तिथं आले हळूहळू. आणि महाराजांना सर्व वृत्तांत जो चाकर रूपातनं भगवंतांनी केला होता तो समजला. त्यामुळे महाराजांना फार आश्चर्य वाटलं, कारण जर खोटं म्हणावं तर उधारी तर पूर्ण आलेली आहे आणि खरं म्हणावं तर मी तर कोणत्या माणसाला पाठवलं नाही. ऐसा सांगताची वृत्तांत विस्मित चित्ती वैष्णव भक्त, म्हणे असत्य म्हणावी जरी मात, तरी उधार समजताला की. सत्य म्हणावे जरी काही तरी म्या माणूस ठेविला नाही, असो हरीची माया वैष्णवी, लीला दाखवी ते कळेना. आणि अशा प्रकारे पांडुरंगानं महाराजांच्यासाठी उधारी उकळली. पांडुरंगाचं महाराजांच्यासाठी येणं उधारीतलं नाही, तर ते प्रत्यक्ष आणि तात्काळ आहे, प्रकट आहे. महाराज एका अभंगात म्हटलेत पण की तुझा उधारीचा मोक्ष किंवा उधारीचं भक्तिप्रेम नको आहे मला. म्हणजे आम्ही भक्ती आता करावी आणि तू मात्र हा देह संपल्यानंतर आम्हाला कुठंतरी मोक्ष किंवा भक्ती द्यावीस, हे काय मान्य नाही. आता भक्ती करतोय, आताच तू आम्हाला सर्व दे. आता भक्ती करतोय, आताच तू आमचा हो, कारण आमचं चित्त आता फक्त तुझ्याच ठिकाणी आहे. त्या चित्ताला दुसरं काय कळत नाही. त्यामुळं उधारीचा व्यवसाय नको, तर रोखीचा व्यवसाय व्हावा
आणि पांडुरंगानं हा रोखीचा व्यवसाय कसा केला ते आपण पाहिलं. फार आनंददायक आणि रसाळ कथा आहे महाराजांची. पुढचा भाग उद्या पाहू. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण. अंतरी उमटले संकेत भाग्याचे, प्रकटही दाविले आजी मज. केला अंगीकार मज पामराचा, विश्वास तो मनी दृढ झाला. दीन दुबळा पतित बहु अपराधी, माझे मज झाले पूर्ण ठावी. पुसले अंतर प्राक्षाळून गेले, तुकयाच्या अनंत प्रसादाने. तुकयाच्या अनंत प्रसादाने. उमटले भाव प्रेम सरोवरी, तुका दास झाला सदा साठी चाकरी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम